हॅलो गाईज. तर मी आज आलो शिर्डीमध्ये असणारं आपलं ओल्ड शिर्डी साई हेरिटेज प्लेस आहे. हे बघा इथं पूजा करताना दाखवलं. इथं घराचं पण असं स्ट्रक्चर काढलेलं आहे. हा बघा जुना दिवा. कधी कधी असं रिअलच वाटते. हां वासुदेव. येस येस येस. हे क्वचित बघायला भेटतील खरं तर आता. हे बघा इथं साईबाबा जेवण करताना दिसतात आपल्याला. इथे बघा कुंभार. यार कसलं भारी. हे बघा इथं पण दुसऱ्या समाजाचा व्यक्ती दाखवला. म्हणजे सगळ्या समाजाच्या व्यक्ती दाखवले. इथं बाबा जेवण वाढताना दिसत आपल्याला. इथं हे बघा दुकानदार दाखवले. दुकानदार इतकं मस्त आहे ते. आणि दुकानदार आहेत. हां ठीक आहे. डाळीच वगैरे डबे वगैरे ठेवून लिहून ठेवलेले. हे बघा इथं गावची पंचायत असते ना ती भरलेली दाखवली. इथं हे का बाबा इथं दिसत आहेत परत एका ठिकाणी. इथं समाधी दाखवली आपल्याला. आणि ना इथं दुवा वगैरे. आता बघा इथं कीर्तन सांगताना दिसत. इथं काय कोण आहे दास गणूंचे कीर्तन. आणि हा सगळ्यात हर्ट म्हणजे सगळ्यात दुःखाचा इथं हे दाखवतात सीन दाखवतात. इथं हे ह्याचं शॉप दिसते बांगड्याचं. कासार. हे बघा हे सोनाराचं शॉप. हे तांब्या पितळेची भांडी बनवताना दिसतं इथं एक. ही बघा चावडी. बघा जुनं एकदम जुन्या काळातलं गादी घर कसं बनवतं ते. हे बघा इथं तेलीचं दाखवलं. इथं हे जुन्या काळातलं आड. बघा रिअलिस्टिक पाणी पण दाखवले. एक आई आपल्या मुलीला हे करते वाटं लावते. त्याचं हे चित्रीकरण केलेलं. गोट्या जातील का. आणि पर पर्सन 150 तिकीट आहे. छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना. आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथं काय बघण्यासारखं. 1 तास लागेल असं फिरायला असं बोलत होते. पण बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय. स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवते ते एंडपर्यंत. व्हिडिओमध्ये तसंच राहा बघत. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं ते. तर पूर्ण व्हिडिओ बघा. चला तुम्हाला दाखवतो. चला आता आपण जाऊया ओल्ड शिर्डीमध्ये साई हेरिटेज. भाई रिअलिस्टिकच वाटते ते. हे बघा इथं पूजा करताना दाखवलं. इथं घराचं पण असं स्ट्रक्चर काढलेलं आहे. हो मस्तच. हो भाई थोडं असं हे वाटतं की कोणतरी बसलेलं आपल्याकडे बघते असं थोडंसं हे वाटतं. थोडंसं रिअलिस्टिकच एकदम. तिकडे पण बाबा आहेत पण आपण सगळं फिरून येऊ. हे तर असं लावलंय साईडला. आणि ते चिक्कूचे झाड आहेत पूर्ण. हे बघा हे खंडोबा मंदिर आहे. हे बघा हळदी कुंकू आजी बसलेल्या आणि दीपमाळी. ही साईड कव्हर करू आपण. हा बघा जुना दिवा. कधी कधी असं रिअलच वाटते. हां हा कोंबडा बघा. अरे हा बंजारा ह्यांचा पोशाख आहे ना. हां मस्त वाटते यार. हे आपले हे कोणते रे आपले काय ना वासुदेव. येस येस येस. हे क्वचित बघायला भेटतील खरं तर आता. हे बघा कुटिया झोपडी छोटीशी गाईची. इथे बघा शेळी वगैरे. आणि पाणी पिण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी. शेणी थापते बाई. हां हां. आणि तुम्ही दुसरं बघितलं झाडं कशाचे बघा आधी. चिकूची झाड आहेत. असेल एखादं पिकलं तर खाऊ. हे बघा इथे खाली हे माणूस दाखवलाय लाकडं फोडताना. ॲक्टिव्हिटी दाखवली पूर्ण करताना. हे बघा इथं साईबाबा जेवण करताना दिसत आपल्याला. हां काय नाव आहे यांचं. बायजमा. भारी आहे. तिकडे शेवया करताना एक मुलगी दिसते छोटी. आणि इथं पण हां इथं पण त्या थापड्या करताना दिसतात इथं लेडीज 2. मस्त आहे.
इथं ठेवलेले आहेत. कसलं रिअलिस्टिक केलं एकदमच रिअलिस्टिक. इथं इथं हे आहेत ना आपलं कुंभार. इथं कुंभार दाखवले. चूल नाही, भट्टी आहे. भट्टी मडके असतात ना, मडके शिजव मस्त भाजले तिथं. इथे बघा कुंभार, यांचं इथं कुंभार जे आहेत त्यांचं ते हे दाखवले, म्हणजे त्यांचं जे काय म्हणते त्याला जीवनशैली दाखवली इथं, त्यांचं काम वगैरे इथंच. इथे बघा, इथे दाखवले शेंगदाणे वगैरे दिसत. शेंगदाणे. इथं कोण आहे हे बघा, बाबा हे धान्य दळताना दिसतात आपल्याला जात्यावर. आणि त्यांची जाते पण आहेत जुने मध्ये. हे बघा इथं सकाळची रांगोळी वगैरे, रांगोळी नाही सारताना दिसतात हे, अंगण सारताना. आणि इथं धान्य पाखडताना ते म्हणजे चित्र केलं गेलं. आणि काजूळ उठवली इकडे. मस्तच वाटतं यार, कसलं भारी. आणि पूर्ण ह्याची बाग दिसते. काय रे ते, चिकूची बघ खाली पडलेली गुरुस्थान. हे बघा इथे पण बाबा भिक्षा मागताना दिसत आपल्याला. कसलं भारी यार, सच एकदम रिअलिस्टिक दिसतं. बाबांची भिक्षा झोळी इथे दिसत, बाबा भिक्षा. आणि त्यांचे शूज वगैरे आहेत ना, म्युझियम मध्ये आहे सगळं, पोशाख वगैरे शूज. भांडे पण बघा ना कसे एकदम रिअलिस्टिक बनवल्यासारखे दिसतात. कबूतर पण, कुत्रे पण. या काही इथे शिंपी दिसत कपडे शिवताना. म्हणजे प्रत्येक समाजाचा व्यक्ती दाखवला इथं शिर्डीमध्ये, कोण काय करतं ते त्यांची माहिती लिहिली. काशीराम शिंपी नाव आहे यांचं. आणि त्यांचं एक घर छोटंसं. हे बघा इथं पण दुसऱ्या समाजाचा व्यक्ती दाखवला, म्हणजे सगळ्या समाजाचे व्यक्ती दाखवले. हे टोपली वगैरे बनवणार, दुरुड्या आणि टोपली बनवणार दाखवलं. खूप मोठं, कितीतरी एकर मध्ये आहे हे पूर्ण असलेलं. हे बघा इथं बाबा जेवण वाढताना दिसत आपल्याला. इथे ते भांडं दाखवलंय, हे पण भांडं आम्ही बघितलं म्युझियम मध्ये. कसलं भारी वाटते राव. आणि इतके वेळ शिर्डीला आलो आणि हे बघितलंच नाही. इथं हे बघा दुकानदार दाखवले. दुकानदार इतकं मस्त आहे ते. आणि दुकानदार ते का डाळीच वगैरे डबे वगैरे लिहून ठेवलेले. तराजू बघा जुन्या काळातला, मस्तच एकदम. हे बघा इथं गावची पंचायत असते ना, ती भरलेली दाखवली. इथं पंचायतदारचा मुखिया दिसतोय आपल्याला समोर. एकदम बाहेर यायला बनवले. आणि इथं काहीतरी नवरा बायकोचं काहीतरी भांडण वगैरे दाखवतात ते सोडताना. आणि इथं ते बेल हातात धरून ग्रामपंचायत कट्टा म्हणू शकतो. अशा एक ग्रामपंचायत कट्टा आहे. हे का बाबा इथं दिसत आहेत परत एका ठिकाणी. इथं आजारी दाखव. इथं बघा जडीबुटी, म्हणजे इथे औषध बनवताना दाखवतात वैद्य. तिथं बाबा काहीतरी करतात, म्हणजे लावतात, म्हणजे हे करताना दिसत, मलम वगैरे लावताना. आणि ते एक छोटंसं बाळ आजारी आहे ते पण दिसतंय. हे बघा ते चांभार दिसत आपल्याला, चप्पल वगैरे शिवून. म्हणजे सगळ्यांचे हे कॅरेक्टर दाखवलेत आपल्याला. इथं पण दाखवले. हे कोण, हे आपलं लोहार. आमच्या इकडे घिसाडी म्हणतात. काय घिसाडी? पण ती एवढा शॉक लागला तिला, मुलाला एवढं बाहेर. म्हणजे इथं काय दाखवलंय, ह्याला असं आयरन आहे ती, हा ना, आयरन असं दाखवलंय की लक्षच ना मुलाकडे नाही. तो हात लावायला चालला तिकडे, आणि त्यांना समजलं की तिथं तर ते दोघं त्याला हे करतात, म्हणजे अडवतात. हे बघा इथं समाधी दाखवली आपल्याला. आणि ना इथं दुवा वगैरे करताना म्हणजे दिसतात दोन व्यक्ती.
इथं अब्दुल बाबा आणि आप्पासाहेब उर्फ तुकाराम राघोजी बोरावके असं दाखवलं समाधी स्थान आहे. आणि तिकडं सगळे पेरूचे बाग झाड आहेत. आणि त्याच्यानंतर इथं दाखवली शाळा माधवराव देशपांडे पहिल्या काळातले शिक्षक होते. हा बघा दिवा आणि विद्यार्थी आणि टीचर शिक्षक. मला वाटलं संपलं, अजून भरपूर आहे. कसलं भारी वाटते यार. आता बघा इथं कीर्तन सांगताना दिसत. इथं काय कोण आहे, दास गणूंचे कीर्तन. हे कीर्तन सांगताना दिसत. बाबा तिथं बसलेले आणि गावातली लोक. एकच नंबर. आणि हा सगळ्यात हर्ट म्हणजे सगळ्यात दुःखाचा इथं हे दाखवतात, सीन दाखवतात. बाबा आजारी दिसत आपल्याला आणि काहीतरी देताना दिसत आहे लक्ष्मीबाई शिंदे यांना. हा 9 नाणी. हे बघा इथे लिहिलेलं आहे. महानिर्वाणाच्या समयी साईनाथाने आपले भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना त्यांनी केलेल्या सेवेचा प्रसाद म्हणून चांदीचे 9 रुपये स्मरणपूर्वक दिले. ते मधून बघून आल्यानंतर इथं आपल्याला दिसते इथं असं हे समाधीला हे बसतात आपलं ध्यान करायला. इकडं बाबाचं हे दाखवतात प्रेझेंट मंदिर. इथं मूर्ती पण आहे बाबांची. आणि इथं फळं विक्रेते आहेत. बाजार कट्टा कसला भारी बाजार कट्टा. इथं का पाळणं आहे घ्यायचं नाही. इथं हे ह्याचं शॉप दिसते बांगड्याचं. कासार काय तेव्हाच्या बाया खूप बिझी असायच्या. कामामध्ये ना. हे बघा हे सोनाराचं शॉप. इथे लिहिला बोर्ड साई हेरिटेज विलेज. बघा हे सोनाराचं दुकान कसं आहे. हे तांबा पितळेची भांडी बनवताना दिसतं इथं एक. ही बघा चावडी. बसलेच मस्त लोक गावातले. बघा जुनं एकदम जुन्या काळातलं गादी घर कसं बनवतात ते. काहीतरी बोलतात रे, येत नाही तोंडाला. हे बघा इथे तेलीचं दाखवलं इथं. आणि ते खेळताना दाखवतात खायला आणले लेकरं आणि वरती तेले दाखवले. इथे बैलगाडी पण दाखवली. इथे वासूर आपल्या आईला पिताना दिसतंय आणि ते लेडीज तिथून बघते. इकडे बघा इथं धान्य लावलेलं दिसतंय आणि जो आपले जे शेतकरी ते असं पक्ष्यांना उठवताना दिसत. बघा पुढे जनावरं म्हशी गाय. वा ठीक आहे. वा हे जुन्या काळातला आड. बघा रिअलिस्टिक पाणी पण दाखवले. कुवा इथं दिसतंय पाणी इथं घेऊन जाताना. पण वेगळ्या प्रकारचं होतं दाखवतात. म्हणजे पाणी शांत पण येत होतं म्हणजे काढता पण आणि जनावरांच्या थ्रू पण पाणी बाहेर काढता येत होतं इथं असं बाहेर. मस्तच. हे पैसा वसूल काम आहे पण 150 तिकीट पैसा वसूल फक्त बघण्यासाठी. तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याचे वेगळे एक्स्ट्रा चार्ज आहेत. आणि इकडं पण दिसत जनावर. इकडे ते नखीमधले जे त्यांच्या नखाला जे लावलं असतं ना लोखंडाचं ते काढताना दिसत आपल्याला. इकडे दिसते घोडासवारी. हा घोडासवारी नाही, ही एक आई आपल्या मुलीला हे करते वाटा लावते. त्याचं हे चित्रीकरण केलेलं. काकू रडतायत.
उभं राहायला पाहिजे. उभं राहिलं की पुरा हे पोट. हे उभं राहा म्हणजे बरं नाही तुम्ही सुद्धा राहा. नाही पाहिजे उभं राहिलं की बॉडीचा पोट नाही वाटत. राहायचं का उभं? ए थांबा मला उभं राहू का? माझे मी बसून जाईल. वरतू बरं बॉडी फक्त बाहेर फेकायची. जर पाय नाही याला टेको अशी टेको पाय बॉडीला बाहेर फेक. आंबरे ढकल What the fuck? बोटी येऊ नको म्हणजे बोटी येऊ दे नको. मी तुला ती काढतो. बाबा हे मी नाही. सॉरी मी नाही येत. मी ट्राय केलं म्हणून बोललो. माझे गोटे जातील का? सॉरी नॉट. असं त्याची हार्ड होतं. व्हॉट इज द फिलिंग? सो गुड. हे बघ येईल. मी त्याला जाऊन धडकलो. तर हे असं होतं साई हेरिटेज विलेज म्हणजेच ओल्ड शिर्डी. एकदम रिअलिस्टिक दाखवलं, एकदमच भारी. फुल पैसा वसूल आणि फुल एन्जॉयमेंट आहे. खरंच भारी. म्हणजे जर शिर्डी कशी होती जुनी जर तुम्हाला ते अनुभवायचं असेल तर ओल्ड शिर्डी म्हणजे साई हेरिटेज ह्या लोकेशनला नक्की भेट द्या. तुम्ही आलात तर नक्कीच. जर तुम्ही नाही आला शिर्डीमध्ये आलात तर इथे नाही आलात तर शिर्डी बघितल्यात काउंटच होणार नाही. तर असा होता साई हेरिटेज म्हणजेच ओल्ड शिर्डीचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.